धान बोनस वाटप प्रक्रिया लांबली, शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावात धान विक्रीकरिता नोंदणी करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस 2 हेक्टर शेती क्षेत्राच्या मर्यादित देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। याबाबतचा शासन निर्णय 25 मार्च रोजी निर्गमित झाला। आता महिनाभराचा कालावधी उलटत असतानाही शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यात आला नाही। विशेष म्हणजे यंदा 14,000 शेतकऱ्यांची भर पडल्याने शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी होणार असल्याची माहिती आहे। हमीभावात धान विक्रीकरिता शेतकरी नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत होती। यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली नाही, तरी सुद्धा जिल्ह्यात एकूण 88,500 वर शेतकऱ्यांची नोंद झाली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत 14,000हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणीत भर पडली आहे। सुरुवातीला 31 जानेवारीपर्यंत खरीप धान विक्रीची मुदत होती। दोन्ही विभागाकडे नोंदणी बोनसचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती। मात्र काही शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही विभागांकडे नोंदणी केल्याचा संशय आहे। जी नावे नोंदणीत दोनदा आलेली आहेत ती वगळली जाणार आहेत। 31 मार्च पर्यंत झाली खरीप हंगामातील धानाची खरेदी, धान विक्रीलाही 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यावर्षी शासन धानाला बोनस देणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संशय वाढत असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाने धान बोनस देण्याबाबत जाहीर केले। 25 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला, परंतु बोनस वाटप करण्यात आलेला नाही। गोंदियासह अन्य जिल्ह्यांमध्ये शेतकरी पडताळणी सुरू झालेली आहे, त्यामुळे गडचिरोलीतही पडताळणीनंतरच बोनस वाटप होणार काय असा प्रश्न आहे। पडताळणीनंतरच बोनस वाटप शासनाकडून धान उत्पादक शेतकरी याद्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्या याद्या आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत। यानंतर बोनस खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती आहे। 2 ॲपमुळे उद्भवली समस्या। शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवातीला MENL पोर्टल उपलब्ध केले, त्यानंतर हे पोर्टल बंद करून नवीन भीम पोर्टल सुरू केले। परंतु हे पोर्टल सुरू होण्यास वेळ झाल्याने काही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य नोंदणी केली असल्याचा संशय आहे। का वाढली शेतकरी नोंदणी? आदिवासी विकास महामंडळाकडे मागील वर्षी 42,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, तर फेडरेशनकडे 33,677 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती। खरीप हंगामाच्या शेतकरी नोंदणीत आविमकडे 3,500 वर, तर मार्केटिंग फेडरेशनकडे सर्वाधिक 10,500हून शेतकऱ्यांची भर पडली आहे। 88,000 धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान विक्रीसाठी नोंदणी केली होती। आविमकडे 45,500 तर फेडरेशनकडे 43,000 शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नाव नोंदणी केलेली आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी शंकर ढोलगे, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.